भात खाल्ला की साखर वाढते. तर हे मिथ आहे की? सो हे मिथ नाहीये पूर्णपणे. हां. तुम्ही जर गहू आणि तांदूळ याच्यात जर तुलना केलीत, आम्ही त्याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो. म्हणजे काय, तर आपण 30 ग्रॅम गहू घेतले, 30 ग्रॅम तांदूळ घेतला आणि खाल्ला, शिजवून, आणि त्याचं काय पोळी किंवा भात खाल्ला, तर रिलेटिव्हली भातामध्ये जरा थोडीशी जास्त शुगर स्पाइक होते. ओके, कारण ते जास्त पटकिनी ॲब्झॉर्ब होतं. तर नुसतं भात का पोळी असं आम्ही करत नाही. हा जो सगळी गुंतागुंत आहे, ह्याच्यात तुम्ही जर कोशिंबीर खाल्लीत, बरोबर, आणि भाजी खाल्लीत आणि आमटी खाल्लीत आणि मग थोडा भात खाल्लात, तर तेवढा अफेक्ट होत नाही. तुम्ही नुसतं एक प्लेट भात खाल्लात वर्सेस नुसती पोळी खाल्लीत, तर हे स्पाइक्स दिसतात. बरोबर. सो इन अ मिक्स्ड मील हे रिलेटिव्हली कमी होतं. आणि आपला चांगला भाग असा आहे की महाराष्ट्रीयन जेवण ही नेहमीच मिक्स्ड असतात. आपण नुसती पोळी कधीच खात नाही, आपण ती कशाला तरी लावून खातो. बरोबर आहे. त्यामुळे परत मध्यम मार्ग स्वीकारा असं आम्ही म्हणतो.